माझ्या आजपर्यंतच्या 18 वर्षाच्या नोकरीमध्ये मी आज तागात एकदाही निरोप समारंभ घेतलेला नाही. निरोप समारंभ म्हणजे कसं असते, तुमची पाठवणी असते, चला परत फिरून मागे येऊ नका तुम्ही. आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याकरता कायम एक आदराचं स्थान राहिलं पाहिजे. लोकांनी आपल्या चांगल्या कामाच्या रूपाने आपल्याला आठवणीत आणलं पाहिजे, राहिलं पाहिजे त्यांच्या मनामध्ये. आपण म्हणून निरोप समारंभ कधी घेऊ नये. पण काल मी जेव्हा मुंबईतून येत होतो, मीटिंगला गेलो होतो, तेव्हा रस्त्याने शर्माळे दादांचं कोणाशी बोलत होते काही माहीत नाही, अनिल शेठ पण होते माझ्यासोबत. तर ते त्यांचं नियोजन चालू होतं. मी त्यांना वारंवार सांगायचो, हे नका करू, साहेबांना मी शुभेच्छा देतो, स्टाफला भेटतो, जे काही मान्यवर उपस्थित त्यांना भेटतो, हस्तांदोलन करतो आणि निघून जातो. पण त्यांनी काही ते ऐकलं नाही माझं. आणि बरेचसे स्टेटस आहेत मला बघायला मिळत होते जसे जसे रेंज येत होती. आजच्या या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा जो एकच कार्यक्रम असा जो घेतलेला आपण, त्याकरिता स्टेजवर उपस्थित असलेले रट्टे साहेब आहेत, मारुती मेंगाळ साहेब आहेत, डॉक्टर कडलक साहेब आहेत, माझेच वरिष्ठ PI पाटील साहेब आहेत, त्यानंतर मला वाटतं भांगरे साहेब आहेत, दत्ताभाऊ नवले आहेत. सर्व या अकोले शहर आणि आपल्या तालुक्यातील सर्व मान्यवर, प्रत्येकाचं मी नामोल्लेखित मला शक्य होत नाही आहे, कारण मलाच SP साहेबांचा फोन येऊन गेला की उद्याच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आपण तात्काळ या आणि कार्यभार सांभाळा. ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की बहुतांश लोकांना असं वाटतं की कुणीतरी माझी तक्रार केली आणि मग मला जावं लागते. अशी काही परिस्थिती नाही आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 3 वर्षे खंडित अखंडित अशी जर कालावधी त्या जिल्ह्यामध्ये कंप्लीट झाला असेल तर त्या अधिकाऱ्याला एक्झिक्युटिव्ह म्हणजे पोलीस स्टेशनला नेमणूक द्यायची नाही. त्याचं कारण असं आहे, पोलीस स्टेशनला का नको, तर बिहार UPमध्ये त्या राज्यांमध्ये पोलिसांनी काही इलेक्शन्स प्रभावित केली होती आणि मग ते एका त्या 2 राज्यांमुळे इकडच्या सर्व भारतातल्या सर्व पोलीस यंत्रणेसाठी हा नियम लागू झाला आणि त्यानुसार मला बदलीवरती जावं लागतं. हा प्रशासकीय कामाचा भाग आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने कोणताही वरिष्ठ अधिकारी असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट जरी असलं तरी ती कुणीही कोणत्या प्रकारची चूक करू शकत नाही आणि ते केली बी नाही त्यांनी पाहिजे. त्याच्यामुळं जाताना माझ्या मनामध्ये असं काही कुठल्या गोष्टीचे हे नाही आहे किंवा मला आता जावं लागते. मी अतिशय आनंदाने काम केलं आणि जाताना सुद्धा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन मी आनंदाने जात आहे. त्यामुळं माझ्या मनात असं काही नाही आहे आणि आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली. मी असं का वागतो आहे हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कायद्याची चूक झाली नाही पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि याप्रमाणे जेव्हा जेव्हा एखादी परिस्थिती माझ्यासमोर यायची आणि मी त्या परिस्थितीला हाताळत असताना मला ज्या काही कायद्याची बंधनं आहेत ते मी समोरच्याला सर्वांना अतिशय शांतपणे विनम्रपणे सांगत असायचो. म्हणून विजभाऊ असतील किंवा मेंगाळ साहेब असतील यांनी जे प्रसंग सांगितले, सुरुवातीला असं आहे की कोणताही माणूस आहे त्याचे काम करण्याची पद्धत असेल, त्याचा कायद्याचा अभ्यास असेल तर ते सुरुवातीला तुमच्या लक्षात निश्चितपणे येऊ शकत नाही आणि येणारही नाही तसा, कारण तुम्ही असं व्यक्तिमत्व कदाचित पहिल्यांदा फेस करत असाल. आणि माझ्या बाबतीत प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा प्रत्येक पोस्टिंग माझ्या बाबतीत असंच घडलेलं आहे की सुरुवातीला माझा जो स्वभाव आहे, म्हणजे मी जेव्हा काल मला फोन चालू होता ॲडिशनल SP खैरे साहेबांचा की तुम्ही तात्काळ चार्ज सोडा, कोणाला चार्ज हँडओव्हर करा आणि तुम्ही DSBचे नेक्स्ट PI तुम्ही 2 दिवस DG ऑफिसला मिटिंगला चला. मी म्हटलं सर अचानक तुम्ही मला सांगता रात्री 7:30-8 वाजता, आता गाडीची व्यवस्था, मला किती वाजता मिटिंग माहीत नाही, काय मटेरियल न्यायचं ते माहीत नाही, मटेरियल घ्यायचं तर मला नगरला जायला लागेल, मी तेवढं शक्य नाही मला जाणं आणि येणं, मला गाडी न्यायची परवानगी देते. त्यांनी सगळं केलं आणि अचानक मला सांगण्यात आल्यामुळं माझ्यासमोर आणि असं असताना सुद्धा मी समन्स वॉरंट बजावणीचा आढावा घेत होतो आणि मी त्याही वेळी मला फोन चालू आहे, मला माहिती आहे माझी बदली झालेली आहे, माझ्या स्क्रीनवरती बदलीचा मेसेज आहे, पण मी माझं काम सोडलं नाही. त्याच्यानंतर डोंगरगावला तमाशा होता, मी त्यांना सुद्धा रागवलं होतं. डोंगरगावचं कोणी असेल तर माफ करा मला, काय माझं पोलीस स्टेशनच्या खुर्चीत बसल्यानंतर शेवटचं रागवून असेल ते. मी त्यांना हे सांगत होतो की हा DJ लावला ठीक आहे, एक बेस एक टॉपवर मला काही अडचण नाही, पण तुम्ही तमाशाचा कार्यक्रम कशासाठी? त्याच्यामागं मित्रांनो एक सामाजिक बांधिलकी आहे. मी जन्माला आलोय, ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी मी देणं घेणं लागतो.
म्हणून माझी तळमळ असते उठल्यापासून झोपेपर्यंत. मला जाग आल्यापासून मी जोपर्यंत निद्रावस्थेत जात नाही तोपर्यंत माझं हाच तळमळ असते की आज जी परिस्थिती 363च्या गुन्ह्यांची फेस करतो त्याला फक्त आणि फक्त कुठला मल्टीमीडिया हँडसेट असेल, त्याच्यावर येणारं रील साहित्य असेल, हेच त्याला कारणीभूत नाही. पूर्वीच्या काळी गर्भलिंग निदान जेव्हा टेक्निक आलं त्यावेळी आपण सरासर मुलींचे गर्भ काढून टाकले. आज 1000 मुलांमागे 850 मुली आहेत. हे 10-15 वर्षापूर्वीचं समाजाचं पाप आहे आज उदयाला आलेलं आहे. आणि आज ज्याच्याकडे मुलगा सुंदर आहे, देखणा आहे, घरची जेमतेम परिस्थिती, नोकरी नाही, त्याला माहिती आहे मला मुलगीच मिळणार नाही. विथ ड्यू कन्सेंट असं म्हणतो मी, की आई वडिलांच्या संमतीने म्हणा की विदाउट संमती म्हणा, तो काय करतोय, तो त्याला वाटलं चांगल्या मुलीशी त्याचं कुठेतरी कॉन्टॅक्ट आला, त्याला वाटतं आता माझं होणार नाहीये, ही त्याच्या मागची खरी भावना आहे आणि त्याला आपण जबाबदार आहोत. भविष्यात हा प्रकार टाळायचा असेल, आणि हे मी अभ्यासांती बोलतोय, हवेत गप्पा मारत नाही. नेवाशाला 9 सुसाईड मी बघितलेल्याच्या चिठ्ठ्या वाचल्यानंतर लक्षात आलं माझं लग्न होत नाही, वय वर्ष 35 झाले, आता माझं आयुष्यात त्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेली. आणि ह्या भागामध्ये 1 सुसाईड मी तशी बघितलेली. त्याची चिठ्ठी नव्हती पण त्याच्या वडिलांनी सांगितलं की लग्न होत नव्हतं साहेब, 35 वर्ष वय होऊन गेलं होतं. म्हणजे परिस्थिती कोणी उडवलेली. म्हणून डोंगरगावच्या लोकांना स्वतः ते मी सुनावलं की अरे बाबा तुम्ही तमाशा आणताय. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये एंटरटेनमेंटचं साधन नव्हतं पूर्वीच्या काळात, म्हणून तमाशा, वगनाट्य. आज कुठल्या तमाशात वगनाट्य? सामाजिक प्रबोधनासाठी वगनाट्य असायचं, ते आहे का? नाहीये. तमाशा राहिला ना, त्याचा ऑर्केस्ट्रा झालेला आहे. आणि जर तुम्हाला हेच एंटरटेनमेंट, मल्टीमीडिया हँडसेट तुमच्याकडे, तुम्ही त्याच्यावर नको तेवढं साहित्य एंटरटेनमेंटचं पाहू शकता, मग तुम्हाला ह्याची गरज काय? यासाठी करिअरसाठी घडवण्यासाठी एखादा चांगला व्याख्याता आणा, एखादं कीर्तन प्रवचन ठेवा, आणि काहीतरी तुम्ही समाजाचं देणं घेणं लागता, तर तुमच्या नव्या पिढीला दिशा देणारं एखादं व्यक्तिमत्व जर आणलं तर चांगलं राहील. हा माझा उद्देश. माझं गाव इथून 160 किलोमीटरवरती, ना माझं काही सातबार आहे, ना माझं रेशन कार्ड आहे, ना माझं मतदार यादीत नाव आहे. मला कुठली महत्वाकांक्षा असण्याचं काही कारण नाही. विस्तारानं मला धामणगाव पाटच्या लोकांना त्या दिवशी सांगावं लागलं. खरं गोष्ट आहे, मी गौतमी पाटीलचा कार्यक्रम नाही आहे आणि पाहिजे असेल परवानगी तर मला हे तुम्ही करा. आणि बिचाऱ्याने ऐकलं, मी शब्द देऊन चुकलो त्यांना साहेब, पण मी शब्द फिरवणार होता, मी शब्द फिरवणार होतो, परवानगी देणार नव्हतो. कारण सविनय कायदेभंग सुद्धा मी करतो कधी कधी. कायद्याचा भंग मीच करतो, सविनय कायदेभंग मी करतो, पण त्याच्या मागे समाजहित असतं. आणि तुम्हाला एक खात्रीशीर जर गोष्ट पाहिजे असं, सिन्नरला एक कार्यक्रम झाला गौतमी पाटीलचा, त्या कार्यक्रमामध्ये पोलीस स्टेशननं कशा स्वरूपात परवानगी दिली त्या आयोजकांना विचारा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हे मी त्यांना नाईलाज असतं मला बोलावं लागलं त्यांना की बाबा हो, माझा हेतू उदात्त आहे, माझ्याकडे स्वार्थ नाही आहे. कारण आध्यात्मिक अधिष्ठान असल्यामुळे माझा आत्मा मला काही गोष्टी करायला परवानगी देत नाही आहे, आणि म्हणून मी करत नव्हतो. आणि माणसाचा स्थायी स्वभाव तुमचा माझा सगळ्यांचा आहे की मनासारखं करू दिलं तर तुम्ही चांगले आहात, तुमच्या मनासारखं करू नाही दिलं तर मग तुम्ही वाईट आहात. आणि माझ्या बाबतीमध्ये जिथं जिथं मी गेलो, प्रत्येक ठिकाणी पहिल्याच वेळी मी माझ्या स्टाफला सांगताना सांगितलं होतं 2-3 महिने गुन्हे खूप वाढतील, नंतर गुन्हे स्टॅग्नंट होतील, आणि त्याच्यानंतर गुन्हे हळूहळू दाखल व्हायचं प्रमाण कमी होईल. आता हे कसं ते तुम्हाला विस्तारानं सांगतो. सुरुवातीला जर गुन्ह्यांचं प्रिव्हेन्शन करायचं असेल, फर्स्ट जर त्याची स्टेप्स असेल किंवा पहिले जायचं तर रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्स विथ जे रिलायबल सेक्शन्स, म्हणजे योग्य कलमान्वये दाखल करणं हे गुन्हे कमी करण्याचं पहिलं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे. त्याच्यानंतर प्रतिबंधक कारवाई येते, त्याच्यानंतर मग समाज प्रबोधन येतं. आणि म्हणून जिथं जिथं मी गेलो तिथे सुरुवातीला गुन्हे आलाय दाखल केले. 354चे गुन्हे ॲक्च्युली 3-3 वर्षापासून मुलगा त्रास देतो मुलीला, आणि गुन्हा आज दाखल नाही. असे 7-8 गुन्हे मी दाखल केले. माझ्या काळात अचानक क्राईम वाढला नाही, प्रॉपर रजिस्ट्रेशन नाही झालं म्हणून मी दाखल केले, म्हणून तुम्हाला तो दिसतोय. पण त्याच्यामुळं मला माहिती आहे की मी जर दाखल केलेले गुन्हे तर त्याच्यानंतर पुढचा विचार करेल की अरे तिथं गेलं ना, आणि काही लोक पोलीस स्टेशनकडे म्हणणार रस्त्यापासून माघारी जात होते. त्यांनी हेच विचार करायचे की कुठे पोलीस स्टेशनला गेलो तर गुन्हा हा दाखल होणारच आहे, त्यात अजिबात राईट लेफ्ट उजवं डावं काही होणार नाही. आणि त्यामुळं
बऱ्याच वेळा अशी परिस्थिती, मी कोणाचा अनादर करत नाही, मी कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाचा आदर केलेला नाही, सामाजिक व्यक्तिमत्वाचा आदर केलेला नाही, ज्यांनी समाजासाठी काम केलं. येणाऱ्या फटक्या तुटक्या कपड्याला माणूस आहे, सातेवाडी, खोतेवाडी, तिरडे आहे, पाचपट्टावाडी, आपल्या सर्वांना एक सांगते, 96 गावामधले 2-4 वाड्या वस्त्या माझ्याकडे राहिल्या असतील. मी सगळ्या गावात फिरलेला माणूस आहे, मला प्रत्येक रस्ता माहिती आहे, प्रत्येकाला ओळखतो मी आणि प्रत्येकजण मला ओळखतो. अशी परिस्थिती नाही आहे की लोक मला ओळखत नाही. हे फक्त मला 5 महिन्यातच मला करता आलेलं आहे. म्हणजे माझ्या गाडीचं 2,500 किलोमीटर महिन्याला रनिंग व्हायचं, पटेकर दादा बसलेत पाठीमागं, पण मी आल्यानंतर 4.5 आणि 5,000 किलोमीटर रनिंग सुरू झालं. आमच्या गाडीच्या टायर 1-1.5 महिन्यात गुळगुळीत झाली, तर 4ही टायर बदलायला लागले. म्हणजे कधी कधी स्टाफही विचार करत असेल की हा माणूस, म्हणजे तुम्ही वैतागला मिंगळ साहेब अशी गोष्ट नाही, माझी जनता बी मला वैतागलेली होती. तर त्याचं कारण असं होतं की सकाळी काम सांगितलं, संध्याकाळी पूर्तता पाहिजे, नाहीतर नो एक्सक्यूज, सुट्टी नाही. एका परवाच्या याच्यामध्ये अजय साहेबांच्या पुस्तकाचं रिडिंगमध्ये 2-4 लोकांना, कैद्यांना ते पुस्तक आवडलं म्हणून साहेब म्हणजे लिखित स्वरूपात फीडबॅक घ्या. त्यात एका बंधूने लिहिलेले त्याच्यामध्ये, जो आतमध्ये न्यायबंद आहे, विजय कर्यामध्ये चुकीला माफी नाही. आता असं काही असत नाही आहे. माझं असं आहे की मी आत्म्याला स्मरून काम करतो, मी माझ्या आत्म्याचा आवाज ऐकतो. त्याच्यामुळं कुठलंही मॉनिटरी किंवा मॉडिफाईड इंटेन्शन ठेवून मी कुठेच काम केलेलं नाही. म्हणून आज जे माझ्याकडे आहे तर ते हे आहे माझ्याकडे की मला आत्मिक समाधान आहे. कोणाच्या बद्दुआ कधी घेतलेल्या नाहीत, मी घेतल्या तर दुआच घेतलेले, आणि मला माहिती आहे त्याचा इनडायरेक्टली परिणाम माझ्या आत्म्याला स्मरून आहे. म्हणून बोलतो, ब्रह्मांडाला नाही शब्द ऐकायला येत नाही, म्हणून वाक्याची रचना सकारात्मक करावी, आणि ज्याच्यासाठी जो विचार करता बोलण्याची गरज नाही, ज्या आत्म्यातून विचारांच्या लहरी तुम्ही बाहेर फेकतात त्याला लागतात, त्याच्यावर ते परिणाम करतात, पण पूर्ण ब्रह्मांड फिरून फायनल इफेक्ट हा उगमस्थानावर असतो. मला हे ज्ञात आहे, आणि म्हणून मी कोणाच्या बाबतीत भावना बाळगताना मी चांगल्याच भावना बाळगतो, बोलताना चांगलंच बोलतो. विनाकारण बरीचशी लोक हे स्वतःसाठी स्वतःच्या फायद्याकरता अधिकाऱ्याला बदनाम करतात. त्याच्या मागं त्यांची चूक नाही, या जिल्ह्यामध्ये स्टाफच कमी आणि म्हणून अधिकारी हा पायरीलाच असतो. आता मी जो अनुभवलेला आहे, साहेब कदाचित अनुभवतील, मी बऱ्याच वेळा वरिष्ठ नसलेले लोक कमी आहेत, 25 लोक आहेत माझ्याकडे कामाला, फक्त 35चा स्टाफ, पण 10 सुट्ट्यावर सवलती, बाकी 10-25 लोकांमध्ये 96 गावाचा लोड आहे, आणि 60 किलोमीटर दक्षिण, 65 किलोमीटर उत्तर. रस्ते तुम्हाला माहीत आहेत, 20च्या वर गाडी पळत नाही, डोंगरदऱ्यातले रस्ते. म्हणून मी आवर्जून हे गोष्टी विषयावरती यासाठी आलो की माझ्यासमोर असलेले सर्व माझे जे सन्माननीय पोलीस पाटील आहेत, जेंट्स आहेत, लेडीज आहेत, पोलीस पाटील, त्यासाठी गावचे सरपंच आहेत, या प्रत्येकानं आमच्या कामामध्ये मदत केलेली आहे. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी हातभार लावलेला आहे. मी कोणाला एक फोन केला आणि सांगितलं की पाटील साहेब त्यांना घेऊन या, त्या बिचाऱ्याने रात्री 1:30 वाजता 2 वाजताची वेळ पण नाही बघितलेली आणि ते माणसाला घेऊन आलेत किंवा त्यांनी कॉलबॅक केलेलं आहे. 40% भागामध्ये रेंजच नाही आहे. समन्स वॉरंट बजवायला गेलं तर आमच्या माणसाला कमीत कमी 3-3, 4-4 किलोमीटर पायी जावं लागतं, गाडी कुठेतरी सोडून. इतकी भौगोलिक परिस्थिती तुमची ही असतानाही हे लोक काम करतायत. आणि या जिल्ह्याच्या पोलिसांचं मला कौतुक वाटतं की बाकी सिटीमध्ये 12 तास ड्युटी केल्यानंतर 12 तास ऑफ असते, त्याला कोणी विचारत नाही, पण माझ्या जिल्ह्यातला हा स्टाफ आहे ते 30 तास ड्युटी करतात, त्यामुळे त्यांना 12 तास ऑफ मिळते. ते नाईट किलिंग, त्याला फोन जातोय, ते कैदी पार्टीला कोण नाही, चल येऊन जा, आणि तो नाही म्हणत नाही. त्यामुळं काम किती करावं याला काहीतरी लिमिट असतं. मी सांगतो आपल्याला, मी सकाळी 10 वाजता जर लिहायला बसलो तर मला 11 वाजेपर्यंत मी रजिस्टर अपडेट केलेले, तर माझं हात दुखायचा. कमीत कमी महिना 1.5, 2 महिने आम्हाला पेपर पेंडन्सीमुळे काम करता आलं नाही. त्यामुळे डिटेक्शनमध्ये माझ्या मनासारखं मला काम नाही करता आलं. नाहीतर जर मोकळी परिस्थिती असती, आता इथून पुढे तशी होत होती, मग मी तुम्हाला कधी दिसलो नसतो. मी नेहमी सांगायचो की मी तुम्हाला कधीच अकोल्यात रात्री भेटणार नाही सुरुवातीच्या काळात, पण परिस्थिती माझ्याकडे अशी पुढ्यात वाढून ठेवली होती साहेब की 270 गुन्हे पेंडिंग, 450 अर्ज, 57 वरिष्ठ अर्ज, 7 महिन्यात एकही रजिस्टर लिहिलेलं नाही पूर्ण. म्हणजे PIने रजिस्टर लिहायचे असतात ते पण लिहिलेले नाहीत. आणि माझ्या अगोदरच काही टेबलचा मुलींनी चार्ज घेतला होता, त्यांना काही माहीत नव्हतं टेबलचं काम कसं करायचं. पण ज्या मुली 6-6:30ला निघून जायच्या, त्या रात्री 10-10 वाजेपर्यंत काम करताना मी त्यांना पाहिलं. पण तेवढं विश्वासाचं आणि आश्वासक वातावरण मी त्यांना देऊ शकलो. एक वडील बंधूच्या नात्याने मी त्यांच्याशी वागत होतो.
फक्त त्यांना एकच सांगितलं होतं की कामामध्ये जर चूक केली तर माफी नाही, काम सांगितलेलं वेळेत कंप्लीट करा, अडचण असेल तर मी बसलो त्यासाठी. त्यामुळे मी त्या पोलीस स्टेशनला आज अपडेट म्हणजे ह्या स्टेजला आणलेलं आहे की माझ्या बघा असं असतं की या डिव्हिजनमध्ये 6 पोलीस स्टेशन आहे. 6 पोलीस स्टेशनमध्ये एकच पोलीस स्टेशनचं 4 वरिष्ठांनी 5 वेळा इन्स्पेक्शन घेतलं. आणि हे करत असताना आज मला त्यांचंही आभार व्यक्त करतो की त्यांनी इन्स्पेक्शन माझ्या पोलीस स्टेशनचं लावलं. आणि आज अशी परिस्थिती सर 3 मायनर मिस्टेक सर म्हटलं एवढेच अपडेट करशील तू, फीडबॅक देशील आयजी सर. आणि पहिले लॉकअप रंगवून घेतलं. वाकचौरे साहेबांचा मी PWDचे इंजिनियर त्यांचा खूप खूप आभार आहे. त्यांनी माझा फोन गेला आणि काम सुरू करायचे. 2 चॅनल गेट बसवून घेतले. त्यामुळे आज प्रत्यक्षरित्या कुठलाही माणूस चॅनलच्या गेटला धरून आतमध्ये जाऊन बोलत नाही, तो बाहेरून त्याला बोलावं लागतं. एक रजिस्टर मेंटेन केलं की भेटायला जाणार नाही, माझी NOC असल्याशिवाय जेलरने परवानगी द्यायची. त्यामुळे भेटणाऱ्याची संख्या 90% कमी झाली. नाहीतर आत राहून सुद्धा बाहेर गुन्ह्यांचा एखादा कट रचला जाऊ शकतो. ही परिस्थिती आज अकोल्यात नाही. म्हणजे सगळ्यात सेफ आणि सुरक्षित, फक्त सुरक्षेच्या दृष्टीने नाही, कैद्यांना जाऊन विचारा. आज मी गेलोय ना तर कैद्याच्या डोळ्यात पाणी येईल की आज उद्यापासून साहेब दिसणार नाही आपल्याला. तर त्यांचं काउन्सिलिंग पण करणं, बाहेर फक्त जनतेचं काउन्सिलिंग करत नव्हतं तर कैद्यांचं पण काउन्सिलिंग करणं, त्यांना आधार देणं, विश्वास देणं. मी आजही सांगतो गेट उघडायचं आणि त्याला पळून जाणार नाही कैदी, एवढं त्यांचं माझं बॉन्डिंग सुरू झालं. त्याच्यानंतर सर पोलीस स्टेशन परिस्थिती फार वाईट होती. रंगवून घेतलं, जे काही अपडेट करता आलं ते मला करता आलं. ते मी पेपर पेंडन्सी असेल त्यानंतर आता फक्त माझी एक विनंती सर्वांना सांगण्याची होती, मी काही झाडं लावलेली आहेत, मी रंगवून घेतलेले आहे, कृपया पोलीस स्टेशनला आल्यावर रंगवू नका भिंती आमच्या. कारण काय होतं मी बऱ्याचदा बघितलं सर, मी 2-4 वेळा धुवून काढल्या भिंतीनंतर. तर असं काही तुम्ही करू नका, तुमचं पोलीस स्टेशन आहे, आम्ही फक्त थोडे दिवसाकरता पाहुणे म्हणून येत असतो. आणि मी सर्वांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. सर्व व्यक्तिमत्व आहेत. सुरुवातीला जेव्हा प्रत्येकजण त्याचं स्वतःचं काम करून घेऊन येत असतो तेव्हा त्यांना माहीत असते माझं काम झालं पाहिजे, पण व्यक्ती एकच आहे. आणि मी अकोल्यात असेल, मी नेवाशात असेल, रोज माझं नेवाशात 250-300 लोकांचा दरबार असायचा. आणि मगाशी वाकचौरे साहेबांनी, मला वाटतं वाकचौरे साहेबच बोलली की काही राजकीय व्यक्तिमत्व नाव घेत नाही आणि ते घेणं उचित राहणार नाही माझ्यासाठी. बळद दराड्याने करे हे इतके लोकात मिसळून काम करतात, त्यांनी असं केलं तर आमच्याकडे कोण येणार. तेव्हा आम्ही 4-6 महिने कंट्रोल राहिलो. सर्वात इफिशियंट अधिकारी असताना सुद्धा केवळ याच गोष्टीसाठी आम्ही साईड ब्रँचला होतो. त्याचं मला अजिबात दुःख होत नाही, कारण एक प्रशासकीय व्यवस्था, एक राजकीय व्यवस्था आहे. आपण कोणत्या गोष्टी मनाला लावून कधीच घ्यायच्या नसतात. संधी मिळाली काम करायचं, नाही मिळाली निवांत राहायचं. त्यामुळं आपल्या भागामध्ये आलो. ॲक्च्युली येतानाही मला असं वाटत होतं की आपण कंट्रोलच ठीक आहे, आपला हा स्वभाव असा आहे सरळ मार्गी, आणि आपण कोणाला खुश नाही करू शकत. प्रत्येकाचं समाधान निश्चितपणे माणूस करू शकत नाही. मी आरेमान शक्तिमान नाही आहे किंवा माझ्या गाडीला मोठू पतलूसारखे पंख नाहीत की मी कुठंतरी जाऊन पडदिशी जाऊ शकतो. पण जितकं म्हणून मला समाधान करता आलं. कधी कधी माझी बायको चिडचिड करते की सकाळी फोन केला आणि रात्री 11 वाजता हा माणूस काय प्रॉब्लेम आहे विचारतो, पण त्यांनी समजून घेतलं. तुम्हाला मित्रांनो, प्रत्येकाला फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, माझ्या स्टाफला माहिती आहे. घरी जर काही इश्यू असेल, मेडिकल इश्यू असेल, तर मी रातोरात गेलो आणि सकाळी पुन्हा अकोल्यात हजर आहे, करतोय. यावर जायचं 3 तास आणि यायचं 3 तास. लक्षात घ्या, काही परिस्थिती असेल. सेल्फ ड्रायव्हर मी कधी शक्यतो ड्रायव्हर घेऊन जात नाही कधी. तर ह्या सर्व गोष्टी करताना प्रामाणिक हेतू ठेवला आणि मला माहिती आहे त्याचे भगवंत मला निश्चितपणे चांगले रिटर्न्स देईल. आज मला सोडून जाताना आपल्या सर्वांच्याबद्दल माझ्या मनामध्ये कृतार्थ भाव आहे आणि तेवढाच रिस्पेक्ट आहे, आदर पण आहे. आपण सर्वांनी मला समजून घेतलं. मी काही नवीन आयडियाज फॉलो केले. त्याच्यामध्ये विशेष करून असेल की मेंगळ साहेबांनी सांगितलं की त्या दिवशी अशी परिस्थिती आली की मला फार कॉल आले. मी सर्वांचा आदर करतो, पण अचानकपणे घडलेल्या क्रियाक्समुळे आणि पर्यायी रस्ता नसल्यामुळे मला नाईलाजास्तव उतरावं लागलं आणि मग मी ते ट्रॅफिक क्लिअर केलं. पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात यायला की प्रत्येकाची जबाबदारी असते. मग DJ चालकांची, मालकांची का असू नये. तुम्हाला जर परिस्थिती दिसते, सामान्य माणूस होतो, सफर झाला नाही पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा हो, आता तुम्ही बस करा. आणि त्याच्यानंतर चासची घटना आहे की लोकांना वाटतं की हा अधिकारी आहे, मजूर आहे, तो ऐकत नाही आहे, स्वतःची मनमानी करतो. असं नाही आहे. आम्ही त्यांना बऱ्याच संधी दिल्या होत्या. यातले 2 पत्रकार या गोष्टीचे साक्षीदार आहेत, साहेब समोर बसलेले, की पहिल्यांदा पोलीस स्टेशनवरून 6 कॉल केले, DJ बंद करत नाही.
त्याच्यानंतर 2 स्टाफ गेलं प्रायव्हेट सिव्हिल ड्रेसमध्ये, बंद करत नाही. पोलीस पाटलांना सांगितलं, बंद करत नाही. त्यावेळी मला नाईलाज असं रात्री 1:30 वाजता निघावं लागलं. मग मी मात्र माझ्या पद्धतीने, मग त्यांना कळालं की कायदा किती तगडा आहे, फक्त तो राबवला जात नाही लोकभावनांचा आदर करून. आणि कायदा लोकांसाठी, लॉ इज नथिंग बट कॉमन सेन्स आहे. कायदा हा राबवताना त्या अधिकाऱ्याने सद्विवेक बुद्धीचा विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर राबवायला पाहिजे. कोणाला छळण्यासाठी कायदा निश्चित नाही आहे, आणि ती गोष्ट आम्ही कधी केलेली नाही. लोकांना फक्त जाणीव करून दिली. आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या, धामणगाव पाटची गोष्टीचा उल्लेख केला. धामणगाव पाटला जेव्हा ग्रामसभा झाली 14 सप्टेंबरला मारतोय, नाही ऑक्टोबरला आय थिंक, आणि 29 का 27 तारखेला ग्रामसभा होती. 29 सप्टेंबरला ग्रामसभेमध्ये त्यांनी मला बोलवलं. मी गेलो. त्यांनी माझं विनंतीला मान दिला. मी त्या गावकऱ्यांचा खूप खूप आभार आहे. मला 5-6 वयोवृद्ध महिलांचे फोन आले की बाबा रे, तुला आमचे अनेक आशीर्वाद, का तू ते निर्णय खूप चांगला घेतला. याच्यामुळं काय होतं की कोणाला त्रास होतो, त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि अशा जे वंचित घटकांपर्यंत पोहोचायचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या थ्रूआउट दी लाईफमध्ये केलेले आहे. आणि त्याचं मला निश्चितपणे नक्षलवाद्यांसोबत फायरिंगमध्ये एकदा मारता मारता 2 वेळा वाचलो. 2 वेळा कार ॲक्सिडेंटमध्ये मारता मारता वाचलो. त्याच्यानंतर कोरोनामध्ये 15 स्कोअर होतं, मी स्वतःही होप सोडून दिलेल्या होत्या, त्यातही वाचलो. हे सगळे आपल्या सर्वांच्या म्हणजे माझ्या बाबतीत असलेले आशीर्वाद किंवा मी काही चांगले पुण्यकर्म केले असतील त्यामुळेही वाचलो. जाता जाता असं सांगतोय, मला थोडं SP साहेबांचा फोन येऊन गेला मंगळ साहेबांचं भाषण असताना की तुम्ही लवकर या, काही कामं करायचीत मला, त्यामुळे मला जास्त वेळ देता येत नाही आणि दिवसभर बोललं तरी कमी आहे अशा प्रकारे. पण मी ज्यावेळी बसेल की मी परवाच्या अभिनवच असेल, मी कुठला PI तुम्ही मला सांगा की 5 तास 2 पार्ट्यांना घेऊन मीटिंग करेल, कोणता PI असेल पोलिटिशियनचा. आणि साहेबांना माझं ज्यावेळेस काम पुढे चालू ठेवायचं तर तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल टाईम, तर त्याला नाही लाजाय सर, आता मी थोडं उद्योग करून ठेवला आहे तर तुम्हाला पुढे चालवायचं आहे, त्याचं माझं नाही लाग. पण मी प्रत्येकाला वेळ दिला. मी एक विचार काय करतो की पोलिटिशियनला बसल्यानंतर माझ्याकडे येणारा माणूस हा पिचलेला आहे, थकलेला आहे, भागलेला आहे, काहीतरी त्रासात आहे, आणि तो खोतेवाडी, सातेवाडी, तिरडे, 5 पट्टावाडीहून येतो म्हणजे तो निश्चितपणे फिरायला येत नाही. तर त्याचं समजून घेणं, त्याचं दुःख हलकं करणं, पोलिटिशियनशी निगडीत असेल तर ठीक आहे, काहीतरी कायदेशीर कारवाई करणं, दाखल करून घेणं, पण इतर डिपार्टमेंट असेल तर त्यांना कायदा समजून सांगणं, ह्या गोष्टी मी सर्व केल्या. मग मी माझं जेवण बघितलं. मला बऱ्याच वेळा स्टाफ सांगायचा, एक परवाची घटना की बाळ आतमध्ये पडलं होतं आडामध्ये, छोटा आडा होता. मला शर्माळे ते बर्डेनं सांगत होते तू डबा लाव पहिला, नाही तर मारून माणूस उपाशी मरेल. ते नंतर मला सांगितलं, पण मी डबा घेतलेला टेबलवरती सांगितलं नाही बस, तर मला तर ते रिझल्ट मिळत नाही. मी 5 टीम केल्या, 4:30 वाजल्यापासून आमचे आहेरदादा शोधत होते पण रिझल्ट मिळेना. मग मी 5 टीम केल्या सर आणि एरिया वाटून दिला. मी रिझल्ट घेतो त्यांच्याकडनं, काय पॉझिटिव्ह आहे इन्फॉर्मेशन. मग आमचे खैरनार साहेब वाशेरीला पण जाऊन आले त्याच्या चुलतीकडे, पण कुठे काय मिळेना. आणि मग मी म्हटलं आता नाही फील्डवर उतरायचं. आम्ही कळसचं कृषी प्रदर्शन त्याच दिवशी संपलं होतं, 15 तारखेची गोष्ट आहे. आपण सगळं शेत्या सगळं फिरायचं. 2 मिनिटं मी संपवतो, आपला कार्यक्रम आहे मान्य आहे मला, पण 2 मिनिटं. तर जेव्हा मी सुरू झालं तर परत गाडीत बसल्यानंतर सगळ्यांना घेऊन निघालो, घरापासून सुरुवात करूया. मग सर मी इंटरोगेट करत होतो. इंटरोगेट करता करता एका मुलीने छोटी चांगली उपयुक्त माहिती दिली. मग सगळं शोधत 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 त्या गल्लीत गेलो. तिथं समोर काही झाडं होते पडक्या ह्याच्यामध्ये. मग त्याला सांगितलं ही बॅटरी घे, आतून सगळं फिर, बाळ कधी कधी 5 वर्षाचं आहे, डोक्यावर पडलं तर हिथं बी असू शकतं. म्हणून आम्ही सगळ्या भिंतीवर चोड बघितलं. आणि पुढे गेल्यानंतर एका पडीक घर होतं, त्याच्यात वरती झाडावरती पतंग दिसले. मग सगळ्यांना शोधता 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 एक इन्फॉर्मेशन अशी मिळाली, एका महिलेने दिली की 2 मुलं इकडे जायची, मी त्यांना हटकायची आवळ्यासाठी. 2 वेळा परत गेले, पण 3ऱ्या वेळी जे दोघं गेले त्यातला एकच परत गेला, एक आलाच नाही. याचा अर्थ माझं डेस्टिनेशन फायनल झालं की इथेच बाळ आहे. सांगितलं शोधा इथे आता कुठे ना कुठे. मग पडकी घरं सगळीकडे शोधले. शोधल्यानंतर दत्ताभाऊ होते, आमचे बर्डे होते आणि शर्माळे दादा, आणि त्याच जी विहीर होती त्याच्यावरती छोटी होती 3 बाय 3ची 70-80 फूट, त्यांना ते हात दिसला. त्यांनी सांगितलं साहेब आहे. आणि मग आमचं रेस्क्यू ऑपरेशन सर 1.5 तासामध्ये आम्हाला रिझल्ट मिळाला. दुसऱ्या दिवशी ते गृहस्थ साफसफाई करत असताना दुसऱ्या दिवशी ते आड बुजवणार होते, आणि त्यांनी जर आड बुजवला असता तर त्याचा शोध कधीच लागला नसता. आणि 1.5 तासामध्ये आम्हाला यश मिळालं. फक्त आमचं नशीब
म्हणजे मला त्या गोष्टीची खंत निश्चित राहील. ते जर बाळ उभं पडलं असतं पायावर तर भले पाय फ्रॅक्चर झालाय असतं का नसतंय, पण ते जिवंत राहिलं असतं. पण ते नेमकं डोक्यावर पडलं आणि त्याची डेथ झालेली होती. पण आम्ही त्याला शोधू शकलो. या गोष्टीचं मला जाता जाता शेवटच्या 1-2 दिवसातलं ऑपरेशन होतं, मला त्याचा आनंद आहे. जाता जाता माणसाने कसं असावं ते एक उदाहरण सांगतो, संपवतो, कारण कोणाचं तरी ट्रेनिंग आहे. उदारकरणाबद्दल बोलतो मी. माणसाने आयुष्यात कसं असावं. आपल्याला सर्वांना माहिती आहे दानशूर कर्ण आहे. क्षत्रिय कुळात जन्माला आला, सुताच्या घरात वाढला, स्वतःला क्षत्रिय माहीत होतं कुळ, आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही तर सूर्यपुत्र म्हणतो आपण, सूर्याचं नाही ना तर आईचं मिळालं. अशा वेळी भिकेत मिळालेल्या दानाचा राजा म्हणून त्याला राहावं लागलं. बघा मी काय बोलतोय. जन्मात आला क्षत्रिय कुळात, वाढला सुताच्या घरात, आणि कर्णाने दिलेलं एक दान दिलेलं राज्य त्या राजाचा राजा म्हणून राहिला. त्याला माहिती आहे युद्धामध्ये चाक रुतलं आणि त्यांनी सांगितलं पार्था हे अधर्म आहे, पण पार्थाने अर्जुनाला सांगितलं की नाही एवढीच एक वेळ आहे, कोणा संधीच नाही आहे. आणि भगवंतानी परत जाऊन माफी मागितली. जेव्हा मृत्यूशय्येवर असताना एक ब्राह्मण याचक त्यांच्याकडे दान मागायला, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या नावाला कलंक नको आहे, तर हे पार्था माझ्या तोंडात एक सोन्याचा दात, एक ठोसा मार, तेवढंच देण्यासारखं माझ्याकडे आहे. हे मी उदाहरण एवढ्यासाठी जो समाजाला आपण काही देत असताना आपण इतकं उदात्त हेतूने राहिलं पाहिजे, कारण आपल्या पुढच्या पिढींचं नुकसान आहे. तेव्हा तुमचं जगणं आणि वागणं हे तुमचं तितकंच उदात्त हेतूने पाहिजे. आणि त्यावेळी जे संदेश आहे कर्णाचा, उदार करणं, दानशूर शूर करणं, त्याचं जो उदाहरण आहे, किंवा ठीक आहे मरणारा माणूस आहे तरी पण त्यांनी त्या याचे कर्त्याला नाराज केलेलं नाही. त्यामुळं जे म्हणून तुम्हाला चांगलं करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न. शेवटी ज्या गोष्टी असतात विधीचं विधान आहे ते खोटं ठरत नाही. अरे साहेबाला जाणंच होतं, मग तुम्ही काही केलं तरी मला जाणंच आहे, बदलून जाणंच आहे, हे विधीचं विधान आहे, त्यात नाराज कशासाठी व्हायची. एवढं मला जशी साथ दिली तशी पाटील साहेबांना. पाटील साहेब अतिशय शांत संयमी काम करणारे अधिकारी आहेत, कायद्याचा चांगला अभ्यास आहे. तर माझे इतकं थोडंसं आणखीन आउट ऑफ वे जाऊन होईल नाही होईल मला ते माहीत नाही, पण 100% सर्वांना न्याय देतील, तुम्हाला समजून घेतील. सर हा जिल्हा जो आहे, आपला तालुका जो आहे तो चळवळींचा तालुका आहे. याच्यामध्ये इंग्रज काळापासून चळवळी केलेली आहे. त्याच्यामुळं आंदोलनही आपल्याला महिन्यातला एखादा दुसरा दिवस आपला सुट्टीचा जाईल, नाही तर आंदोलनही ठरलेलं आहे. पण यांचा आपल्याला काही त्रास नाही, ते आंदोलन करत असतात, सहकार्य आपल्याला राहतं. बाकी 420च्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे, 363, 354 आहे. आणि रात्रोज आता याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा आमदार महोदयांना पण विनंती केलेली आहे की एखादी गाडी आपल्याला देता आली तर बघा. मागणी केलेली आहे मी, 2 किंवा 3 गाड्या पाहिजेत, कमीत कमी 70-80 स्टाफ पाहिजे. आणि हे असल्याशिवाय कुठलाच PI किती 30 मार्क असला काम करू शकत. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. आता एका ठिकाणी झालं की मारलेले बेशुद्ध पडलेले, वाहन पण नाही आहे आणि रेंज पण नाही आहे. तर आमच्या रात्री 10 वाजता 2 लोक चालत गेली होती त्या ठिकाणी, 2.5 ते 3 किलोमीटर. सर्प, विषारी सर्पचा एरिया हा, एवढी रिस्क पोलीस घेतात नाही असं नाही आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्वांनी मला खूप साथ दिली, मला काम करता आलं, चांगलं काम करतं, त्याचं मला आत्मिक समाधान मिळालं. आणि भविष्यात साहेबांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत. आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्वाच्या, सामाजिक व्यक्तिमत्वाचा अनादर करून किंवा त्यांच्याशी माझा कुठला मतभेद घेऊन मी कधीही कोणतं काम केलं नाही. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे रोज आम्ही एकत्र बसायचो उठायचो आणि त्यांनी कधीही कोणती गोष्ट अदरवाईज घेतली नाही, त्यांनी समजून घेतलं मला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जे काम आहे त्यांनी केलेलं आहे. पण मला 1-2 दिवस पूर्वीपासून खूप गोष्ट खटखट होती. माझी बदली झाली सगळ्यांना माहीत होतं, पण पेपरमध्ये लिहायची बातमी करायचं कुणीच हिंमत करत नव्हतं. मी असं काय, मला तो प्रश्न पडायचा सागर भाऊ. आणि मला लोक असं सांगायचे बघा साहेब असं आहे की बातमीच करायला तयार नाहीत. जेव्हा पाटील साहेबांनी चार्ज घेतला ना सर, त्या दिवशी ती बातमी झाली की माझी बदली झालेली. आपण सर्वजण माझ्या मनात आहात, हृदयात आहात. ह्या भागातील लोकांनी भरपूर असं मला प्रेम दिलं आणि त्यामुळे या भागाशी माझी एक वेगळ्या प्रकारची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे मी सांगितलं मगाशी, मी 18 वर्षात एकही सेंड ऑफ घेतलेला नाही. पण आपल्या विनंतीला मान देऊन माझं मन राहवलं नाही की नाही ठीक आहे, मला आता जाता जाता कोणाला नाराज नाही करायचं, म्हणून आजच्या हे निरोप समारंभाला हजर आहे. अदरवाईज मी कधीच घेत नाही.
त्यामुळं आपल्या सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, तुमचा सर्वांचा शतशः आभारी आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पॉलिटिकल विलबिग्स, त्यासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणारे, गावोगावचून आलेले सर्व नागरिक, या ठिकाणी असलेले सर्व सन्माननीय पोलीस पाटील महोदय, त्याचं फारुकीभाई, तुमचा पण उल्लेख मला करावा लागेल. सॉरी मी तुमच्या घरी नाही जेवणाकरता येऊ शकलो, पण भविष्यात नक्की जरूर येईल, पोलीस अधिकारी म्हणून असेल. तर आपल्या सर्वांनी इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे की मला ते विसरण्याजोगं नाही. की माझ्या जेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी मी माझ्या जीवनपटाचा मी विचार करत असेल त्यावेळेस अकोला हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहील. अकोल्याने मला खूप काही दिलेलं आहे. अकोल्याने मला प्रेम दिलं आहे, मला प्रसिद्धी दिली. अकोल्यातील लोक इतके चांगले की त्यांनी माझ्या एका आव्हानावरती 62 सायकली वाटायला तयार झाले. आणि मी नाराज बी झालो, मी नाराज व्यक्त करायचो. डोंगरगावची लोक आहे ना, अक्षरशः विनंती, एक वेळ तुमची जेवणाकरता या जत्रेत. म्हणलं नाही येणार, तुम्ही माझं ऐकलं नाही. मी गेलो रात्री 12-1 वाजता, पण त्यांनी कधी अदरवाईज नाही घेतलं. आपल्या सर्वांनी जे काही विशेष प्रेम दिलं त्याबद्दल यासोबतच मी नामोल्लेख करेन. काही कैलास वागचौरे असतील, रापसाहेब वागचौरे साहेब असतील, बाळासाहेब वडजे साहेब असतील, शिवाजीराव धुमाळ साहेब असतील, नायकुडीताई असतील, त्यानंतर माननीय आमदार महोदय डॉक्टर किरण लहामटे साहेब असतील, त्यानंतर माजी आमदार वैभव भाऊ असतील, त्यानंतर मारुती मेंगाळ साहेब असतील, त्यासोबत गायकर साहेब असतील. आपल्या सर्वांनी वेळोवेळी काही गोष्टी असतील किंवा मधुभाऊ नवले साहेब असतील, डॉक्टर अजित नवले असतील, त्यानंतर संदीप दराडे असतील, सगळे जे काही आणखी कोणाचं नामोल्लेख जर राहिला असेल तर मला माफ करा. पण सर्वांनी खूप काही साथ दिली, मदत केली, वेळ प्रसंगी माझ्या भावना जाणून घेतल्या. आंदोलनासह डॉक्टर कडलक साहेब असतील, मला विचारायचे आता कसं पुढं काय करायचं. म्हणजे वन ऑफ द मी इनडायरेक्टली संयोजक होतो बऱ्याचशा गोष्टीचा. आता भांगरे साहेब असतील, सर्वांनी ॲडव्होकेट पोकरकर साहेब एक दिवशी आले, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. म्हणलं नाही तसं नाही ते. आणि मग थोड्या वेळात आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही बाबा, आमचे डी आर मामा असतील, देशमुख साहेब असतील. आता एक उल्लेख सांगतो, तुमच्याकडे आमचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून झाले फटांगरे साहेब, संगमनेरला राहतात. मी प्रोबेशनच्या काळामध्ये नारपोलीला असताना त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. भरपूर काही कायद्याचा अभ्यास पेपर बनवून असेल त्यांच्याकडनं शिकलो. एक वेळ त्यांना कळाल्यानंतर जाता येत नाही घरी, पण ते स्वतःच इथं आलेले आहेत. आजच्या कमी वेळेने ते त्यांना बोलायला दिलं तर तुम्हाला अजून त्यांनी माझ्याबद्दल खूप काही सांगितलं असतं. आज ते या अर्जुन कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यासोबतच महाराज आहेत. आणि आपल्या सर्वांचा सुरुवातच मी करणार होतो पण नको म्हटलं, कारण भाषण सुरुवातीला भावनिक करणं योग्य नाही, कारण मी भावनेच्या आहारी जाणारा माणूस. पण अकोलेकरांना माझा हा मानाचा अखेरचा दंडवत. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.